बोलायचं, कधी बोलायचं, कुणासमोर बोलायचं याचं जरा भान ठेव. देवी आई, ते माझं रोप. मीच सांगितलं होतं उपटायला. दिशा ह्या घरची होणारी सून आहे. ती तिला काय हवं ते करू शकते. आणि तू कोण आहेस तिला जाब विचारणारी? तुझी हिम्मत कशी झाली जाब विचारायची तिला? जाऊ देत सासू मॉम, तिची तरी काय चूक आहे यात? तुम्ही तिच्या कितीतरी चुका पाठीशी घालून तिला लाडवून ठेवलंय, म्हणून आता ना तिला भान नाही राहिलंय कोणाशी कसं वागायचं याचं. आणि मला तर वाटतं आता काही काळानंतर मला सवय होऊन जाईल जया अशा उद्धट वागण्याची. इट्स ओके, आय एम फाईन. आणि प्लीज सासू मॉम, तुम्ही हिच्या तोंडाला नका लागू. तुम्ही चला बरं आत. तुलाही भोळी आहेस. तू कुणाचं बी काय बी बिघडवलं नव्हतं तरी बी तुला मातीपासून वेगळं केलं. त्यांना ना कळतच नाही की एखाद्याला आपल्या मातीपासून लांब करणं म्हणजे काय असतं ते, ताटातूट काय असते ते. पण अशीच करतात माणसं. असं करून त्यांना काय मिळतं कुणास ठाऊक. पण तू आता काळजी करू नको. आता मी आहे ना. जोपर्यंत मी या घरात आहे तोपर्यंत तुला कुणी म्हणजे कुणी बी हात लावू शकत नाही. पारू, पारू, पारू बाळा, पारू बाळा थांब ना. तू किती मानतेस अहिल्या मॅडम ना. सारखं आपलं देवी आई करत असतेस ना. त्यांच्या बोलण्याचा एवढा कसला राग? आणि पारू, शेवटी आपण नोकर, मालक रागवणारच ना. बाळा, अहिल्या मॅडमचं म्हणणं एवढं मनाला लावून नको घेऊस. अशा गोष्टी होत असतात. तुला सवय नाही ना या गोष्टींची, म्हणून वाईट वाटतंय तुला. होय पारू, तू लक्ष देऊ नकोस हे कामावर. तुझ्याशिवाय आम्हाला पण करमत नाही. तू चल कामावर. हे बघा, मला तुमच्या समध्यांचं प्रेम समजतंय. माझा कुणावर बी राग नाही. पण कसं आहे ना, आता माझं लगीन होणार आहे ना, त्यामुळे मला कामावर नाही येता येणार. नोकरी बी सोडावीच लागेल ना. म्हणून मी सवय करून घेते. लग्न झालं नाही ना अजून, व्हायचंय अजून. बरं बाळा, जोपर्यंत आहेस तोपर्यंत तरी ये ना. अगं, तिकडे खूप गोंधळ होतोय तुझ्याशिवाय. प्लीज सर. तुझ्या असण्याची सवय लागली आम्हाला. आता माझ्या नसण्याची बी सवय करून घ्या. प्लीज पारू, थोडे दिवस चल. पारू, कुठे बोलायचं, कधी बोलायचं, कुणासमोर बोलायचं याचं जरा भान ठेव. दिशा ह्या घरची होणारी सून आहे. ती तिला काय हवं ते करू शकते. आणि तू कोण आहेस तिला जाब विचारणारी? तुझी हिम्मत कशी झाली जाब विचारायची तिला? एकदम गावाकडची आठवण झाली बघ. गावाकडे तू रोज रोज पिठलं भाकरी बनवायचीस. आज पोटभर जेवणार बघ.
आज जेवणार म्हणजे रोज काही उपाशी राहतो काय? अरे तसं नाही बा, तायडे कुठं रोज रोज पिठलं भाकरी बनवते म्हणून बोललं. ए पारू, पारू, अगं लक्ष कुठे आहे तुझं? बा तायडे तिच्या लग्नाची स्वप्न बघते वाटतं. ए पारू, तायडे अगं कुठं लक्ष आहे तुझं? तुझंही ताट वाढून घे म्हणजे बरोबर जीवूयात आपण. बा ते मला नको आहे. म्हणजे मग अशी भूक लागली होती ना मला, तेव्हा आधीच खाऊन घेतलाय मी. तुम्ही जेवा ना. बर बर, नाही ती बरं केलं, कारण माझा ड्युटीवरून घरी यायचा काही टाइम नसतो. तर याच्या पुढं तू आणि गणी दोघं बी जेवून घेत जा, माझी वाट बघू नका. हा वा. वा 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 पारू, पिठलं आणि भात एक नंबर, भारी आहे. तायडे जरा पिठलं तेलाची धार सोड की, म्हणजे अजून भारी लागल. वय 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 वय, द्या द्या.